असा हो, मला वाटला माझी पॉलिसी गेली खड्ड्यात. अरे पण मी म्हणजे तुझी पॉलिसी कशी काय जाणार आहे खड्ड्यामध्ये? कमला, काय मला सांग, किती महिने झाले ग? काय ग? खरंच सांगू? खरंच आहे तर काय? मला की नाही 3 महिने झाले. 3 महिने होऊनच गेले. 4था लागते. 9 महिन्याशिवाय काही पर्याय नाही. कापून तुकडे तुकडे करतो ना, कुत्र्याले चालतो. कशाला काठी आहे रे तुमच्या हातात? कोण आहे हा? अरे अरे मीरा, हे माझे बाबा आहे. किती दिवस झाले बे हा धंदा चालू आहे का? 1-1.5 वर्ष झाला काम चालू आहे. आमच्याकडे प्रेमाला ना 1-1.5 वर्ष झालंय. अरे माझ्या बापरे, मेला रे भाड्या. बाबा म्हणतेस वरून. मामा आता तुम्ही काहीच करू नका. झोपे मामा तर अजिबात नको म्हणू बे. मारू मारू सुजावून टाकीन. काय बे, किती दिवस झाले? 1 वर्ष. अरे बापरे, चला 2-3 महिन्यासाठी तिकडे का गेलं ते इकडे उजेड पाडून ठेवलीस का? मामा आता तुम्ही काय? मामा तर अजिबात नको म्हणू बे. मामा म्हणू म्हणू धुऱ्यावर बसू बसू गुरु गुरु तुरी खाल्लं. आता तुम्ही काहीच करू शकत नाही. 4 महिने झाले. 6वा लागते. 9 महिन्याशिवाय काही पर्याय नाही. डायरेक्ट 4 वरून 6वा. मग बापरे, गॅप सर्टिफिकेट. कोणतं काम करते? काम धंदा कोणता करते? फार मोठा एजंट आणि फार मोठा एजंट. माझ्या खासग्या पोरीची दलाली करतेस का बे? नाही अहो, LIC एजंट आहे मी. LIC एजंट. ती पांढर पटलाची पाचवी पोरगी आपल्याचकडे. ती हाटेवाल्याची रंजू आपल्याचकडे. नंतर कमला. का भूता घेतलास का रे? गावातल्या पोरीचा भूता घेतलास? एवढा काम धंदा करतो म्हणते, तर काही घरदार शेतीवाडी आहे का? फकण्याचं काय नाही आहे मामाजी? काय नाही आहे? काय आहे ते सांग. 52 एकराचा कास्तकार आहे मी. 52 एकराचा. 1 एकर जरी किलो ना 1 लाखाचा. 52 लाखाचा एक शेत आहे माझा. काय कमी आहे माझ्याकडे? 52 लाखाचा एक शेत आहे. बसून बाबा, मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी. तू एक काम कर, तिले घेऊन जा. 9 महिने घेऊ तुझ्याकडे. मला वाटलं तर येईल, नाही तर तिकडे ठेवून देतो. थांबे कचरे टाचणी वाणीनं फोडून टाकी. त्याने मोठा चांगला पोरगा पाहिजे आहे ना बाबा. माझी पसंत चांगली. मग आवडला ना बाबा तुम्हाला? आता आपला लाईटच फुस आहे तर मीटर ठेवून का? तुझ्यासारख्या एजंट माझ्या पोरीने चांगला ड्युटीवाला पोरगा पाहिजे. अरे जा मामा जा. अरे तुझ्यासारख्या खदरीच्या पोटी हा हिरा जन्माला आला. अबे शकणारू, अबे बापू, चिखलामधूनच कमळ उगवते, तुला माहित नाही का? पण त्या कमळाच्या फुलाला गंध टाकायला येईल ना, तेव्हा समजेल तुम्हाला. हा रामाटंड्या दिसला असा भको 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 मारू नाही चकना चूर केला ना त्या भुंग्याले, तर माझं नाव नाही सांगेन. बाबा नाही, अरे बाबा म्हणून म्हणून पुरा बिबा लावून टाकली बाबाने. अरे जा मामा जा. 1 दिवस येईल ना, तू आपल्या पोरीला माझ्या मागे मागे आणशील तू मला देण्यासाठी. चल बे, लाईन खडी करतो अशी लाईन तुझ्यासारखे फुगायले. एवढा ताव मारतेस माझ्यावर? एवढा ताव मारतेस? 1 दिवस त्या पोरीला घेऊन पडली ना, तेव्हा समजेल तुम्हाला. अरे जा मामा जा. त्याच्या गावानी चाला, त्याला बायका तेरा. नाही
लावून द्या ना माझं नंदूशी लग्न. नाही म्हणतो ना मी. मी हो म्हणते ना. अरे नाही म्हणतो ना. मी हो म्हणते ना. जमायचं. ए बघा बाबा, तुम्ही जर का माझं नंदूशी लग्न लावून दिलं नाही ना, तर मी इथे आता ना गळफास करून ना स्वतःच येऊ देईन. नको बाई. तुझ्या पायाला ठीक आहे बाबा, मी नाही मरणार. तुम्ही नको लढा आणि मी नाही लढत. मीही नाही मरत, तुम्ही नको मरा. आणि तुम्ही जर का मेलात ना, तर मी ना तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवून राखेन. त्याच्या धरून तर त्या फिरीच्या एवढाले भोकाचे भोक पडले फिरीजले कोटी ठेवतेस ना. हवा लागते. तुम्ही मरा तेव्हा नवीन फ्रीज नाही घेऊ का? आता ऑर्डर तर दिलाच आहे ना फ्रीज. माझ्या मराठी वाट पाहतेस का तू? साला कोण्या दिवशी चहामध्ये उंदीरमार घुसमार टाकून मारून टाकशील त्याच्यासाठी. लावून द्याल ना माझं. काय मी नाही म्हणतो ना. मी हो म्हणते ना. मी पण काय म्हणतो ना. मी हो म्हणते ना. मारतेस का तू? काय म्हणतो ना मी. मी हो म्हणते ना. मी पण नाही. त्याच्या मायले विचारीन म्हणताव का पोरगा कसा आहे तर पोरगी पाया करत गेली. ताटी खाते का वाटी खाते का काही खरी